मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर अनेकांना ते खटकतील शब्द. याचं कारण जे भावगीत आहे, खूप गाजलेलं भावगीत आहे. मला वाटतं अरुण दाते किंवा कोणी गायलेलं आहे, पाडगावकरांचं आहे. मला असल्या, मी तेवढा रसिक वगैरे नाहीये. नाटक सिनेमा वगैरे हाऊस म्हणून बघितलं एवढंच, पण रसिक वगैरे नाहीये. त्याचं रसग्रहण करणं वगैरे माझ्या आवाक्यातली गोष्ट नाही. पण एक असतं ना मित्रांनो, तुम्हाला काय आवडतं नावडतं याच्याशी जगाला कर्तव्य नसतं. ज्या आसपास घडणाऱ्या घटना असतात त्या तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतच असतात, आणि इच्छा असो नसो त्या तुमच्या स्मृतीपटलावर दाखल होत असतात, लक्षात राहत असतात आणि अनवधानाने कधीतरी आठवतात. या भावगीताच्या ओळी नेमक्या तशा आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण मी सामाजिक राजकीय घडामोडींवर त्याचं विश्लेषण करणारं बोलतो किंवा लिहितो. अशा सगळ्यांमध्ये अचानक ह्या ओळी एखाद्या शीर्षकासारख्या बनून आल्या तर नवल वाटायचं कारण नाही. कारण मी ज्या काही घटना बघत असतो त्या बघता बघता जे शब्द माझ्या डोक्यात येतात, व्यक्त होताना शब्द जे येतात, तेव्हा असे शब्द उपयोगी पडतात. कधी कधी ते शब्द थोडे वेडेवाकडे करून तोडून मोडून मी माझ्या पद्धतीत त्याचा शीर्षक बनवतो. आणि अचानक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सगळे राजकीय पक्ष, नेते, विश्लेषक, पत्रकार भांबावून गेलेले आहेत आणि आपापल्या पद्धतीने या घडामोडींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतायत. त्यात मी सुद्धा एक आहे. आणि जे ते काय समोर येतंय त्याचे वेगवेगळे पैलू उलगडण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि तो प्रयत्न करत असताना शक्यतो इतरांकडून जे तुम्ही ऐकलेलं नाही असा काहीतरी पैलू दाखवायचा माझा प्रयत्न असतो. आणि त्यातूनच हे शीर्षक, म्हणजे त्या कवितेच्या ओळी, त्या गाण्याच्या ओळी माझ्या डोक्यात आल्या. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. आता असं नाही, पण ते शब्द फिरून माझ्याकडे कसे आले. शब्दा वाचून घडले सारे. मी जे काय राजकारण गेल्या 10-15 दिवसात बघतोय किंवा गेल्या 15-20 वर्षात बघतोय, त्याच्या पुढच्या मागच्या घटना एकमेकाशी ताडून बघत असतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की सगळंच शब्दामुळे घडतं असं नाही. अनेकदा शब्दा वाचून सुद्धा कळतं असं, तसंच शब्द वाचून घडतं सुद्धा. शब्द बोलायची गरज नसते. जर ते शब्द वाचून कळले सारे. एक प्रियकर आणि एक प्रेयसी किंवा एक मुलगा एक मुलगी तरुण एकमेकाला भेटतात किंवा दिसतात आणि त्यांच्यामध्ये आपसात एक बंधन सुरू होतं, नातं सुरू होतं, ज्याची जगाला खबरबात नसते. त्या दोघांना कळलेलं असतं. कधी कधी एकाला कळलेलं असतं, नंतर दुसऱ्याला कळतं आणि त्याची जगाला खबरबात नसते. त्याचा शब्द देखील उच्चारला जात नाही आणि दोघांनाही त्याचा अर्थ कळलेला असतो. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. राजकारणात सुद्धा असंच असतं. राजकारणात सुद्धा असंच असतं. आणि म्हणून राजकारण जे गुंतागुंतीचं आपल्याला वाटतं ते आपण जितका समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या व्याख्या शोधायचा प्रयत्न करतो, त्याचे अन्वय लावायचा प्रयत्न करतो, तेवढे आपण गुंत्यात फसत जातो, शब्दामध्ये अडकत जातो. त्या शब्दात अडकलो नाही तर मग सगळं समजायला आणि उलगडायला फार मोठा त्रास होत नाही, वेळ लागत नाही. आणि म्हणून ते मला त्या कवितेच्या ओळी आठवल्या. शब्दा वाचून कळले सारे, पण शब्दा वाचून घडले सारे हे पण असतं ना. जेव्हा ते घडतं आणि दोघे एकमेकांना कबूल करतात तेव्हा ते प्रेम असतं. बाडगावकरांच्या भाषेत प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. राजकारणात सुद्धा तेच आहे. आणि म्हणून 5 वर्षातल्या किंवा
गेल्या 10-15 दिवसातल्या घटना जेव्हा मी एकमेकाशी ताडून बघतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे गेल्या आठवड्याभरात 10 दिवसात जे काय घडतंय हे शब्दा वाचून सुद्धा घडलेलं आहे. आणि शब्दामुळे घडणार ते घडलेलं सुद्धा नाही. ज्याच्यावर शब्दांचा पाऊस पाडला गेला, ज्याचा उहापोह करताना चर्चा, वाद विवाद, चर्चा रंगल्या, त्यापैकी काही घडलं नाही. आणि शब्दा वाचून बरंच काही घडून गेलं. आणि आता शब्दा वाचून हे कसं घडलं यावरच चर्चा चालू आहे. आणि म्हणून मला वाटलं ह्या शीर्षकाचा अर्थ लावता लावता आपल्याला आजच्या राजकारणाचा काही नवा पैलू सांगता येईल का. आणि या ओळींमधले 2 शब्द बदलले. शब्दा वाचून घडले सारे, स्वप्नांच्या पलीकडले. आता मूळ काव्यामध्ये स्वप्नांच्या पलीकडे नाही, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, म्हणजे न सांगताही समजलं. मग स्वप्नांच्या पलीकडे कुठून आलो मी. तेव्हा मला एकदम साधारण 4-4.5 वर्षापूर्वी रोज सकाळी 9 वाजता जी पत्रकार परिषद होते संजय राऊत यांची, आणि त्यांच्याकडे आषाढभूतपणे एखादं स्वप्न म्हणून बघत बसलेली सगळी मराठी माध्यमं असतात. ते राऊतांच्या स्वप्नामध्ये स्वतःला हरवून टाकतात आणि ज्या प्रकारच्या बातम्या बनवतात त्या बातम्या, ते ब्रेकिंग न्यूज, त्यावरून निर्माण झालेले गदारोळ, बवाल, या सगळ्यातून राजकारणात किंचित तरी काही घडलंय का. संजय राऊतांनी सकाळी, दुपारी, रात्री, कधीही दिल्लीत, मुंबईत कुठेही घेतलेली पत्रकार परिषद असो, आणि त्यातून एखादं गटार फुटावत असे वाहत आलेले जे शब्द असतात, त्याच्यामुळे काहीतरी किंचित महाराष्ट्रात घडलंय का. आणि घडलं असेल तर शिवसेनेसाठी, महाविकास आघाडीसाठी, उद्धव ठाकरे सरकारसाठी भरपूर काही विपरीत घडले. पण शब्द जे संजय राऊत वापरतात, उद्धव ठाकरे वापरतात, त्यांच्या भल्यासाठी काहीच घडलं नाही. म्हणजे ते गप्प बसले असते तर कदाचित त्यांचं इतकं नुकसान झालं नसतं. आता अनेक संपादक बोलायला लागलेत, महाविकास आघाडीचे अनेक नेते बोलायला लागलेत की संजय राऊत जरा गप्प बसले तर बरं होईल. उद्धव ठाकरे सोडून जवळजवळ सगळेच लोक सांगायला लागलेत की आता संजय राऊत जरा गप्प बसले तर बरं होईल. म्हणजे संजय राऊत यांच्या शब्दा वाचून सुद्धा खूप काही घडू शकतं आणि घडलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी गप्प बसावं असं जे सुचवलं जातंय, तेव्हा माझ्या लक्षात आलं शब्दा वाचून घडले सारे. जरांगे पाटलांपासून, शरद पवारांपासून, सुप्रियाताईंपासून, उद्धव ठाकरेंपर्यंत, आणि मग शेवटी संजय राऊत पर्यंत, ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं, लक्ष करायचं, निशाणा बनवायचा, यासाठी शब्दांचा जो अखंड भडीमार चालू होता, त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी फारसे कुठचे शब्द वापरले नाही. शक्यतो शब्द वापरायचं सुद्धा टाळलं. आणि तरी त्यांना पाहिजे ते सगळं घडलं. शब्दा वाचून घडले सारे, स्वप्नांच्या पलीकडले. आता ही स्वप्न कुठे आली मधून. तुम्हाला असं वाटेल की शब्दा वाचून घडले सारे शब्दांच्या पलीकडले आहे, मग भाऊ स्वप्न कुठची आणतोय मध्ये. तर स्वप्न ही सुद्धा महत्वाची असतात. 3-3.5-4 वर्षापूर्वी संजय राऊतांनी सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन जी घाण करायला सुरुवात केली, त्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पुढची 25 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील असं ठणकावून सांगितलेलं आहे वारंवार, आणि सगळ्यांनी दाखवलेलं सुद्धा आहे, सगळ्यांनी छापलेलं सुद्धा आहे. भाजपवाल्यांनी सत्तेचं स्वप्न सुद्धा बघू नये, कारण पुढची 25 वर्ष उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील, महाविकास आघाडीचंच सरकार राहील, आणि यामध्ये निवडणुका वगैरे होतील का याची सुद्धा संजय राऊतांना पर्वा नव्हती, ना की कुठल्या मीडियाला पर्वा होती, चॅनेलला पर्वा होती, संपादकांना, पत्रकारांना पर्वा होती. सगळेच्या सगळे उद्धव ठाकरेंना स्वप्नामध्ये 25 वर्ष मुख्यमंत्री पदी बसलेले बघत होते.
पण जे घडलं 2.5 वर्षात घडलं ते स्वप्नांच्या पलीकडलं होतं. संजय राऊत यांनी स्वप्नात देखील बघितलं नाही, किंवा संजय राऊत यांनी दाखवलेल्या स्वप्नात मराठी माध्यमाच्या कुठल्याही पत्रकाराने स्वप्नात सुद्धा बघितलं नाही, असा एकनाथ शिंदे नावाचा उद्धव ठाकरे यांचा एक शिलेदार 40 आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडला स्वप्नांच्या पलीकडले. स्वप्नांच्या पलीकडलं मी का म्हणतो मित्रांनो, 20 जून 2022 ची तारीख आहे, ज्या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत एकनाथ शिंदे आपल्या निवडक शिवसेनेच्या आमदारांना घेऊन महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातमध्ये सुरतला पोहोचलेले होते. संध्याकाळी दुपारी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान केलेले शिंदे हे बरोबर 24 तास आधी मुंबईतच शिवसेनेच्या वर्धापन दिनासाठी झालेल्या सोहळ्यामध्ये व्यासपीठावर बसलेले होते, शिवसेना नेता म्हणून बसलेले होते, शिवसेना मंत्री म्हणून बसलेले होते, आणि त्याच मंचावर संजय राऊत सुद्धा होते, त्याच मंचावर उद्धव ठाकरे सुद्धा होते. आणि उद्धव ठाकरेंनी छाती ठोकपणे आपल्या समोरच्या निष्ठावान शिवसैनिकांना, शिवबंधन हाती बांधलेल्या शिवसैनिकांना बजावलं होतं की मला माझ्या वडिलांनी, बाळासाहेबांनी सांगितलं होतं की आईचं दूध विकणारा शिवसेनेत असता कामा नये. आणि आज या सभागृहामध्ये म्हणजे तिथे तो सोहळा चालू होता, तिथे कोणी आईचं दूध विकणारा नाही अशी ग्वाही खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखांनी दिली होती. अशा वेळेला अवघ्या 24 तासाच्या आत त्यापैकी अनेक जण आमदार आणि एक व्यासपीठावर बसलेला शिलेदार पक्षाशी बंडखोरी करून गुजरातमध्ये निघून जाईल आणि 10 दिवसात तख्ता पलट घडवून आणेल, हे कोणी स्वप्नात बघितलं नव्हतं. म्हणून घडले सारे स्वप्नांच्या पलीकडले. म्हणजे निदान ती विधानसभा जी 5 वर्षासाठी निवडली गेली होती, ती विधानसभा असेपर्यंत तरी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाला धोका नाही असं स्वप्न वास्तवामध्ये किंवा स्वप्नावस्थेमध्ये संजय राऊत बघत होते. आणि सगळी माध्यमं आणि त्यांनी पोचलेले पत्रकार तेच स्वप्न बघत होते. आणि बघता बघता ते स्वप्न भंगलं आणि घडले सारे स्वप्नांच्या पलीकडले. आणि स्वप्न काय होतं? देवेंद्र फडणवीसांना वनवासात पाठवायचं, देवेंद्र फडणवीसांना सत्तेच्या जवळपास फिरकू द्यायचं नाही. पुन्हा येईन म्हणतो का? याला सत्तेच्या जवळपास फिरकू द्यायचं नाही, हे स्वप्न उराशी बाळगलं होतं. आणि ते पुढची 25 वर्ष आम्ही उराशीच बाळगणार, त्या उराजवळ तुम्हाला जवळ सुद्धा येऊ देणार नाही, अशा वल्गना करणारे संजय राऊत यांचे शब्द काय घडवून गेले बघा. आणि त्याला उत्तर देत ते शब्द फेटाळण्यासाठी भाजपचा कोणी प्रवक्ता, खुद्द देवेंद्र फडणवीस चकार शब्द बोलत नव्हते, करायचं ते करत होते. एकही शब्द न उच्चारता म्हणजे शब्दा वाचून देवेंद्र फडणवीस शब्दा वाचून सगळं घडवत होते. सत्तांतर घडल्यानंतर विश्वास प्रस्तावाच्या वेळेला एकनाथ शिंदे काय म्हणाले? हे माझ्या बाजूला बसले देवेंद्र फडणवीस, हे तर सगळ्यात मोठे कलाकार आहेत. आणि सत्ता उलथवून टाकण्याविषयी देवेंद्र फडणवीस त्या सगळ्या कालखंडामध्ये एकही शब्द बोललेले नव्हते, करत होते. ते सगळे शब्दा वाचून घडवत होते. कशी गंमत असते बघा. आणि घडलं काय? घडलं ते असं की नुसती शिवसेना फुटली नाही, अख्खी शिवसेना नावानिशी आणि निशाणीनिशी एकनाथ शिंदे घेऊन गेले. आणि उद्धव ठाकरेंना काही करता आलं नाही, कारण पक्ष हा वास्तवात असतो, सत्ता ही वास्तवात असते, राजकारण हे वास्तवात असतं, ते स्वप्नात नसतं.
राजकारणात शब्दांचा वापर होतो, पण शब्दांसाठी राजकारण नसतं. इथेच गल्लत झाली होती. जे सरकार बनलं ते इतकं स्वप्नवत होतं की वास्तवात उद्धव ठाकरे यायला तयार नव्हते आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी, सवंगडी, विश्वासू त्या स्वप्नवत अवस्थेतून बाहेर यायला तयार नव्हते. त्याचा तो सगळा परिणाम होता. म्हणून शब्दांचे बुडबुडे उडवले जात होते. पण याच्याशी टक्कर घ्यायची असेल तर शब्दांची वाफ दवडण्यापेक्षा प्रत्यक्षात वास्तवात काही केलं पाहिजे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस कामाला लागले होते आणि त्यांनी घडवायचं ते घडवून आणलं. शब्दा वाचून घडले सारे. आणि आज कुठे आहे? ज्या भाजपला बहुमतासाठी लटकवून देवेंद्र फडणवीसांना सत्तेसाठी वंचित ठेवण्यात आलं होतं, तेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ कधी घेत आहेत याचा उतावळेपणा त्यांच्या विरोधकांपासून उद्धव ठाकरेंच्या पक्षापर्यंत आणि प्रवक्त्यापर्यंत सगळ्यांना त्रास देतोय. स्वप्नांच्या पलीकडलं कधी घडणार? 25 वर्ष ज्यांनी सत्तेत येण्याचं स्वप्न सुद्धा बघू नयेत अशा डरकाळ्या संजय राऊत फोडत होते. उद्धव ठाकरेंना पण किती आत्मविश्वास होता. कुठल्याही जाहीर सभेत ते म्हणतात सरकार पाडणार, उद्या पाडा, आत्ता पाडा, कधी पाडता सरकार, असं उलट आव्हान उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना देत होते. कारण आपलं सरकार पडणं हे स्वप्न कोणीही मनाशी बाळगलं तरी ते पूर्ण होणार नाही याची उद्धव ठाकरेंना किती खात्री होती, किती आत्मविश्वास होता की ते उलट आव्हान देत होते, माझं सरकार पाडा. आणि संजय राऊत सांगत होते तुम्ही स्वप्न पण बघू नका, 25 वर्ष स्वप्न बघू नका. पुढे 25 वर्षानंतर स्वप्न बघितलं तर ते साकार करायला आणखीन काही वर्ष जातील असंही म्हणता येतं. मित्रांनो, मुद्दा इतकाच आहे की शब्दांचे बुडबुडे उडवताना आपण शब्द वापरतोय त्याचे अर्थ समजले पाहिजेत, त्याचे आशय समजले पाहिजेत, त्यातले विषय समजले पाहिजेत. नाहीतर शब्द म्हणजे नुसते बुडबुडे असतात. आणि संजय राऊत किंवा सामना फक्त बुडबुडे उडवण्यापलीकडे काय करत नाही, काही करत नाही. आणि म्हणून रोजच्या रोज शब्दांची बरसात करून सुद्धा जे काहीही करू शकले नाहीत त्यांना देवेंद्र फडणवीसांनी शब्दा वाचून घडवून दाखवलेले. शब्दा वाचून घडले सारे, स्वप्नांच्या पलीकडले. कारण नुसतं उद्धव ठाकरेंना दगाबाजीसाठी शिक्षा द्यायचं आणि सत्तेवरून पाय उतार करायला लावायचं इतकंच स्वप्न नव्हतं. त्या स्वप्नांच्या पलीकडे आपल्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये अधिक मजबूत करून स्वबळावर सत्ता आणण्याच्या दिशेने पुढलं पाऊल टाकायचं. तुम्हाला आठवतं मित्रांनो, 4 महिने आधी, 2 महिने आधी जागा वाटपाचा महायुतीतला विषय चालू होता, तेव्हा अमित शहा काय म्हणाले होते, आम्हाला स्वबळावर निवडणुका जिंकण्याची आत्ता घाई नाही, आम्ही 2029 मध्ये स्वबळावर बहुमत मिळवायचा प्रयत्न करू. किती 5 वर्ष पुढचं स्वप्न आज बघताय. अशा लोकांना शब्दांचे बुडबुडे उडवून हरवता येत नसतं. 5 वर्षानंतरचं स्वप्न बघितलं होतं, पण आजच इतक्या संख्येने आमदार निवडून आणले. शब्दा वाचून घडले सारे, स्वप्नांच्या पलीकडले. 2029 मध्ये बहुमत करायचं आपलं स्वबळावर, ही कल्पना होती. पण असतात ते स्वप्नाच्या दारात येऊन उभे राहिले. स्वबळावर 132 आमदार भाजपचे निवडून आलेले. आणि त्याखेरीज असं म्हणतात की एकनाथ शिंदे आणि अजितदादा या 2 मित्र पक्षांच्या तिकिटावर, नाव निशाणीवर आणखीन जवळजवळ 16 आमदार हे भाजपचेच निवडून आलेत. ते काल परवापर्यंत भाजपात होते आणि निवडणुकीच्या थोडा आधी ते राष्ट्रवादीमध्ये गेले किंवा शिवसेनेत गेले, घड्याळावर किंवा धनुष्यबाण निशाणीवर लढून आमदार झाले. म्हणजे म्हटलं तर या क्षणी सुद्धा मनाने
आणि भूमिकेने आणि आस्थेने भाजपचे म्हणाल तर ते किती जातात बघा, 148च्या आसपास आमदार आजच आलेले आहेत. शब्दा वाचून घडले सारे स्वप्नांच्या पलीकडले. राजकारण समजवायला फार क्लिष्ट करावं लागत नाही मित्रांनो. समजावणारा आणि समजून घेणारा जर एक सुरामध्ये असतील तर समजून घेता येतं, न तर सूर पण बेसूर नव्हे भेसूर होऊन जातात. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं आणि उद्धव ठाकरे यांचं किती नुकसान केलंय नको नको ते शब्द वापरून. हे आपल्याला आता वेगळं समजावायची गरज नाही. आणि इतक्या क्लिष्ट विषयाचं एक सुंदर भावगीतामध्ये मी रूपांतर करू शकतो. शब्दा वाचून घडले सारे स्वप्नांच्या पलीकडले. ते म्हणतात ना हिंदीमध्ये, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. आणि ज्याला झुकवायचं आहे त्याला धीर सोडून चालत नाही, संयम सोडून चालत नाही. देवेंद्र फडणवीस आणि भाजपचा हायकमांड हे संयमाचे महामेरू आहेत, हे विसरू नका. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.